आज एका मराठी न्यूज चॅनलवर एक बातमी पाहिली। पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी दरम्यान एक तरुण बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला। आणि त्याच वेळी मला एका ओळखीच्या मुलाचा फोन आला। तोही पोलीस भरतीसाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत होता। तो म्हणाला, ताई, छातीच्या मापामुळे मला मैदानात प्रवेश सुद्धा दिला नाही आणि तो ढसाढसा रडत होता। ही फक्त 2 घटना नाहीत, ही आजच्या युवकांच्या स्वप्नाची आणि त्याच्या वेदनादायक वास्तव्याची खरी कहाणी आहे। एका बाजूला देशात लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलाची कमतरता आहे, म्हणूनच शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत तरुणांची गरज आहे। छातीची माप, धावण्याचे नियम हे आवश्यक आहेत, यात वाद नाही, पण दुसऱ्या बाजूला एक कठोर सत्य आहे। या भरतीसाठी येणारे अनेक तरुण हे गरीब कुटुंबातून येतात। मी स्वतः अशा अनेक मुलांना पाहिलं। घरात वीज नसल्यामुळे पाण्याच्या टाकीखाली बसून अभ्यास करताना, शेताच्या कडेला झाडाखाली पुस्तक वाचताना, काही ठिकाणी एकाच पुस्तकाचा संचावर 20 ते 25 मुले अभ्यास करताना। मी स्वतः अनेकांना पुस्तकांचे संच दिले आहेत, कारण त्यांच्याकडे ते विकत घेण्याची ताकद नाही। ही गावाकडच्या मुलांची व्यथा आहे। ही गावाकडची मुलं खूप मोठी स्वप्न घेऊन येतात। देशाची सेवा करण्याची त्यांची तयारी देखील असते। ते लेखी परीक्षेत उत्तीर्ण देखील होतात, मनापासून मेहनत केलेली असते, पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे, कमकुवत असल्यामुळे, योग्य आहार त्यांना मिळत नसल्यामुळे, त्यांच्या पोषणाचा अभाव असल्यामुळे आणि जेव्हा ते दुसऱ्या शहरात परीक्षा द्यायला जातात तेव्हा राहण्याची आणि खाण्याची अडचण अजून वाढते। आणि मग जेव्हा शारीरिक चाचणीची वेळ येते तेव्हा अनेक जण इच्छाशक्ती असूनही मागे पडतात, कारण ताकद कमी नसते, पण परिस्थिती कमकुवत असते। योग्य आहार नाही, पोषण नाही, राहण्याची किंवा विश्रांतीची व्यवस्था नाही। काही मुलांकडे खाण्यासाठी सुद्धा पैसे नसतात। परीक्षेच्या तारखा कधी 1 दिवस, कधी 2 दिवस, कधी 3 दिवस पुढे जातात। मी स्वतः एका मुलाला पाहिलं। त्याचं 3 दिवसपर्यंत तो उपाशी पोटी त्याचा नंबर येण्याची वाट बघत होता। पैसे नसल्यामुळे शेवटी परत गावाला जावं लागलं आणि उपाशी त्याला 3 दिवस असह्य झालं। तिसऱ्या दिवशी तो गावी परत आला आणि त्याच दिवशी त्याला फोन आला, तुझा चाचणीसाठी नंबर लागलाय। तो कधीच जाऊ शकला नाही। आज तोच मुलगा शेतात काम करत आहे आणि इतर मुलांना पोलीस भरतीसाठी कोणतेही शुल्क न घेता प्रशिक्षण देत आहे। शरीराने पूर्णपणे सक्षम असूनही फक्त परिस्थितीमुळे त्याचं स्वतःचं स्वप्न अपूर्ण राहिलं। दुसऱ्या बाजूला काही मुलं उपाशी पोटी धावत आहेत। ही फक्त परीक्षा नाही, ही त्यांच्या सहनशक्तीची मर्यादा आहे। आज शासनाला एक सरळ प्रश्न आहे। गरीब कुटुंबातून मोठी स्वप्न घेऊन आलेल्या ह्या युवकांसाठी परीक्षा घेताना विशेष आधार व्यवस्था का नाही? त्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक वेळी एखादी दुर्घटना घडली की बातमी काही दिवस दिसते आणि मग गायब होते, पण त्यानंतर त्या मुलाचं, त्याच्या पालकांचं काय झालंय? त्यांना कुठल्या पद्धतीची मदत दिली गेलेली आहे याचं काही थांगपत्ता कुणाला नसतो। आणि त्यानंतर कुठली अशी ठोस संरक्षणात्मक पावलं उचलली गेली आहेत की जेणेकरून असे ॲक्सिडेंट होऊ नये, असे मुलांचे मृत्यू धावताना किंवा चाचणी घेताना घडू नये। ही मुलं फक्त उमेदवार नाहीत, ही आपल्या देशाची ताकद आहे। त्यांचं स्वप्न मोठे आहेत, पण परिस्थिती त्याहूनही कठीण आहे। आज माझं शासनाला नम्र आव्हान आहे, फक्त नियम कठोर ठेवू नका, तर परीक्षा घेताना या युवकांसाठी योग्य आहार, विश्रांती आणि सुरक्षित वातावरण तरी द्या। त्यांच्या मनाला आणि स्वप्नाला संरक्षण द्या, कारण देशाला मजबूत पोलीस हवे आहेत, पण त्याहून आधी मजबूत आणि सुरक्षित युवक देखील हवा आहे। ही वेळ आहे जागे होण्याची, वेळ आहे आपल्या देशाचा, तरुणांचं भविष्याचं संरक्षण करण्याची। धन्यवाद।